आपण काय बघितलेलं स्ट्रेट लाईन बघितलं लास्ट लेक्चर मध्ये. काय बघितलं स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईन काय असतं y इज काय mx प्लस c. m काय असतो स्लोप असतो प्लस c काय असतो y इंटरसेप्ट असतो. m पॉझिटिव्ह बनू शकतो निगेटिव्ह बनू शकतो. m पॉझिटिव्ह कधी येणार आहे जेव्हा माझ्याजवळ काय असणार आहे ऍक्टिव्ह अँगल असणार बरोबर की नाही. माझ्याजवळ ऍक्टिव्ह अँगल असलं तर काय होतं m पॉझिटिव्ह. m निगेटिव्ह कधी येणार आहे जेव्हा माझ्याजवळ काय असतं ऑप्टिज असतं बरोबर की नाही. माझ्याजवळ काय असतं ऑप्टिज अँगल असेल तर माझं काय येतो निगेटिव्ह येतं. मग ऑप्टिज असेल तर आपण काय म्हणत होतो m बरोबर काय टॅन थिटा. पण टॅन थिटा आपल्याला 120 135 काढता येत नव्हतं म्हणून आपण काय केलं मायनस टॅन अल्फा. टॅन अल्फा काढलं तर काय येणार आहे आन्सर काय येणार आहे निगेटिव्ह येणार आहे. ठीक आहे. मग इथं मी जर बघितलं हा जो y काय mx प्लस c m काय असतो स्लोप असतो तो थ्रू आउट कसा असतो स्ट्रेट लाईनचा सेम असतो. म्हणून काय म्हणतो मी y इज इक्वल काय x चा पावर किती आहे 1 आहे. x चा पावर जर 1 असेल आणि इथं काहीच नाही याचा अर्थ किती आहे स्लोप किती आहे 1 आहे म्हणजे थिटा किती झाला 45. मग आपण काय म्हणू शकतो y डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द x आपण म्हणू शकतो. जर y डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द x असेल तर आपलं कोणतं लाईन बनणार आहे स्ट्रेट लाईन बनणार आहे. ठीक आहे. दुसरा जो ग्राफ आहे तो आहे हायपरबोला. हायपरबोला मध्ये काय होतं y इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द x. y इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल वरती काय 2 आणि खाली काय x. नंतर आपण विचार करणार आहे y इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू 3/x. मी जर बघितलं प्रत्येकाचा पॉवर किती आहे 1 आहे म्हणून सगळ्यांचं कसं बनणार आहे हायपरबोला बनणार आहे. तुम्ही व्हॅल्यू टाकून असं टेबल बनवू शकता. पॉइंट आउट करा तुम्हाला असं भेटणार आहे. क्लिअर आहे. हा एक सर्वात महत्वाची गोष्ट एक कधीच y ला कट करणार नाही. हा कधीच म्हणजे हा ग्राफ मी असा काढला नाही ना हा ग्राफ असा नाही काढला म्हणजे y ऍक्सिसला तो कधीच कट करणार नाही. जसं की आपला स्ट्रेट लाईन काय करत होता y ऍक्सिसला कट मारत होता तसं हा कधीच कट मारणार नाही. त्याला म्हटलं तर हायपरबोला. क्लिअर इथपर्यंत. नेक्स्ट याच्यामध्ये बेसिक डिफरन्स काय y इज इनव्हर्स. वरच्या काय केलं मी न्यूमरेटर बदललं बघा. खालच्या काय बदललंय मी डिनॉमिनेटर बदललं. दोघांमधलं बेसिक डिफरन्स दिसतंय तुम्हाला. हा मग मी काय केलं व्हॅल्यू समजा म्हणून आपण काय केलं टेबल बनवला y आणि x चा. x ची व्हॅल्यू काय टाकली 1 x ची व्हॅल्यू 1 टाकली तर y ची व्हॅल्यू किती येणार 1. x ची व्हॅल्यू काय टाकली 2 तर y ची व्हॅल्यू किती आली 0.5. x ची व्हॅल्यू 5 टाकली तर y ची व्हॅल्यू किती आली 0.2. x स्क्वेअर केला तर x ची व्हॅल्यू काय टाकली पण 1 चा स्क्वेअर किती झाला 1 टाकला तर काय आलं 1 आलं. x ची व्हॅल्यू काय टाकली 2 चा काय झाला स्क्वेअर म्हणजे काय झालं 1/4 झालं किती झालं 0.25. x ची व्हॅल्यू काय टाकली आपण 5 चा स्क्वेअर झाला किती झाला 25 चं काय केलं 0.04 आला. सिमिलरली मी इथं x ची व्हॅल्यू काय टाकली 1 टाकले तर y ची व्हॅल्यू किती आली 1. x ची व्हॅल्यू किती टाकली 2 चा क्यूब किती झाला 8 टाकलं तर किती झालं 0.125. x ची व्हॅल्यू काय टाकली 5 टाकले तर काय झालं 125 झालं. 125 ने जर डिवाइड केलं तर काय आलं 0.008. काय डाऊट आहे समजलं. आता बेसिक डिफरन्स तिन्ही ग्राफचा कसा फरक पडायला लागतो ते आपण चेक आउट करू. बघा पहिला यासाठी ग्राफ विचार करतो मी यासाठी विचार करूया. याच्या पण टेबल बनवून घेऊ म्हणजे तुम्हाला अजून क्लिअर राहील. एक्स वाय आणि एक्स वाय तेच एक्झाम्पल मुद्दाम ठेवतो मी 1 2 5 1 2 5 y आणि x असं घेतो आपण y आणि काय x y आणि काय x y आणि काय x. कोणत्या साईडला काही घेतलं तरी चालतं असं काही अडचण नाही पण या साईडला सेम आहे तर त्या साईडला त्याच पद्धतीने. ठीक आहे. चल x ची व्हॅल्यू काय टाकली आपण 1 x ची व्हॅल्यू काय टाकली 1 तर y ची व्हॅल्यू किती आली 1. x ची व्हॅल्यू 2 टाकली x ची व्हॅल्यू काय टाकली 2 टाकली. x ची व्हॅल्यू जर मी 2 टाकली तर y ची व्हॅल्यू किती झाली तुमची 0.5 बरोबर की नाही 0.5. x ची व्हॅल्यू 5 टाकली म्हणजे किती झालं तुमचं 0.2 आज होणार टोटल. या इथं या साईड विचार करा. x ची व्हॅल्यू काय टाकली आपण 1 तर y ची व्हॅल्यू किती झाली 2 y ची व्हॅल्यू किती झाली 2. x ची व्हॅल्यू काय टाकली 2 तर y ची व्हॅल्यू किती झाली 1. x ची व्हॅल्यू किती झाली 5 तर किती झालं 0.4. कळलं का. या इथं x ची व्हॅल्यू काय टाकली 1 म्हणजे किती झालं 3. x ची व्हॅल्यू 2 टाकलं तर किती झालं 1.5. x ची व्हॅल्यू 5 टाकली तर किती झालं 0.6. काय डाऊट आहे फरक बघा ना फरक बघा. जेव्हा x ची व्हॅल्यू 1 होती तेव्हा y ची व्हॅल्यू 1 होती. काय कळालं पहिल्या ग्राफ मधून x ची व्हॅल्यू 1 तेव्हा y ची व्हॅल्यू 1 म्हणजे मी असं म्हटलं 1 2 3
4 आणि इथं घेतो मी 5 1 3 4 5. काय कळालं पहिल्या ग्राफसाठी? पहिल्या ग्राफचा विचार करतो मी. एक्स ची व्हॅल्यू 1 त्या वाय ची व्हॅल्यू पण काय 1 म्हणजे इथं येते. समजलं ना? क्लिअर इथपर्यंत? चला नेक्स्ट काय म्हणतात, एक्स ची व्हॅल्यू जेव्हा माझी 2 होते, एक्स ची व्हॅल्यू 2 होते आणि तेव्हा वाय ची व्हॅल्यू किती असते 0.5 म्हणजे इथे येईल. एक्स ची व्हॅल्यू 5 आहे तेव्हा एक्स ची व्हॅल्यू 5 आहे तेव्हा किती 0.2 म्हणजे इथं कुठेतरी असेल. ही जर लाईन आणि जर मी वाढवत गेलो ना तर ही ग्राफ अशा प्रकारे कनेक्ट होणार. समजलं का? ही कोणाची? हे कोणता ग्राफ आहे? y इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द x असाठी ना. y इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द x. क्लिअर आहे? चला दुसऱ्या ग्राफ साठी, यासाठी ग्राफ काढूया आपण. x ची व्हॅल्यू 1 आहे, x ची व्हॅल्यू 1 आहे तेव्हा y ची व्हॅल्यू किती 2 आहे. x ची व्हॅल्यू 1 आहे तेव्हा y ची व्हॅल्यू किती 2 आहे. हे लॉजिक कळालं का? नेक्स्ट x ची व्हॅल्यू 2 आहे तेव्हा y ची व्हॅल्यू किती 1 आहे. x ची व्हॅल्यू 2 आहे तेव्हा y ची व्हॅल्यू 1 आहे. y ची व्हॅल्यू किती 1 सॉरी इथं नाही ना. y ची व्हॅल्यू किती 1 आहे. जेव्हा x ची व्हॅल्यू 5 आहे तेव्हा y ची व्हॅल्यू किती 0.4. म्हणजे काय कळालं तुम्हाला? तुम्हाला ही गोष्ट कळाली की या दोन लाईन कधी इंटरसेक्ट करणार आहे का? नाही करणार आहे ना. या दोन लाईन कधीच एकमेकांना इंटरसेक्ट करत नाही. दिसतंय ना ते? सिमिलरली यासाठी x ची व्हॅल्यू 1 होती, x ची व्हॅल्यू 1 होती तेव्हा y ची व्हॅल्यू किती 3 म्हणजे इथं आहे. जेव्हा x ची व्हॅल्यू 2 आहे तेव्हा y ची व्हॅल्यू किती आहे 1.5 इथं आहे. परत तसंच कनेक्ट होईल ना. मग मला सांगा यासाठी काय म्हटलं तुम्ही? y इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू 2/x असं मिळालं ना. यासाठी काय मिळालं माझं? y इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू 3/x. काय डाऊट आहे? ग्राफ कळाला का? याच्यावर काय कळालं? जेव्हा माझा न्यूमरेटर मध्ये चेंज सापडलेला आहे, जेव्हा माझ्याजवळ न्यूमरेटरचा स्टेप सापडलाय तेव्हा कुठे ते एकमेकांना इंटरसेप्ट करत नाही. वेन power is same but value numerator value change, then they don't intercept. ते इंटरसेप्ट करणार नाहीये. काय डाऊट आहे? ते इंटरसेप्ट करत नाही. अजून काय कळालं? अजून असं आपल्याला कळालं जेव्हा माझं न्यूमरेटर काय झालं, न्यूमरेटर माझा इन्क्रीज झाला, न्यूमरेटर माझा इन्क्रीज झाला तस तसं माझा पुढे ग्राफ व्हायला शिफ्ट व्हायला वरच्या साईडला शिफ्ट व्हायला बरोबर की नाही. मी काय म्हटलं न्यूमरेटर शिफ्ट झाला तर हायपरबोला शिफ्टेड अपवर्ड, हायपरबोला शिफ्टेड अपवर्ड्स. म्हणजे असा एक ग्राफ आहे तुम्हाला थर्मोडायनेमिक्स मध्ये येणार आहे, असे 3 ग्राफ काढून दिले होते. पीव्ही ग्राफ असतो एक्स मध्ये, ठीक आहे. तेव्हा येईन तेव्हा बघू आपण. याला म्हटलं मी T1, याला म्हटलं मी T2, याला म्हटलं मी T3. तर कोणाचं टेम्परेचर जास्त आहे? टेम्परेचर कोणाचा मोठा असं पाहिजे? कोणाचा मोठा असं पाहिजे? T3 चा मोठा असं पाहिजे ना. T3 इज ग्रेटर दॅन T2 इज ग्रेटर दॅन T1. काय डाऊट आहे? समजला? हायपरबोला मध्ये काय फरक पडलाय कळालं? सिमिलरली यासाठी या. आता इथं पण हा ग्राफ पण व्यवस्थित लक्षात ठेवा, याचा व्यवस्थित बघायचा. इथं मी जर म्हटलं पहिल्या केससाठी, पहिल्या ग्राफसाठी, पहिल्यासाठी काय जेव्हा x ची व्हॅल्यू 1 y ची व्हॅल्यू पण काय 1 1 1 1 2 3 4 5 1 मी मुद्दाम इथला मधला गॅप आहे ना जास्त ठेवला कारण की आपल्या व्हॅल्यू फारच छोटे झाल्यात. जेव्हा x ची व्हॅल्यू 1 आहे तेव्हा y ची व्हॅल्यू पण काय 1 आहे. x ची व्हॅल्यू 1 आहे तेव्हा y ची व्हॅल्यू पण काय 1. x ची व्हॅल्यू 1 आहे तेव्हा y ची व्हॅल्यू पण काय 1. क्लिअर आहे? नंतर x ची व्हॅल्यू 2 आहे पण y ची व्हॅल्यू किती 0.5. x ची व्हॅल्यू 2 आहे पण y ची व्हॅल्यू किती 0.5 आहे. नेक्स्ट x ची व्हॅल्यू 5 आहे तेव्हा y ची व्हॅल्यू किती 0.5. मी जरा थोडंसं वरती ठेवतो आणि हा किती 0.5. ठीक आहे. आणि जर मी व्हॅल्यू अजून जर केला तर तुम्हाला एक गोष्ट अशी भेटणार आहे. ठीक आहे. या पद्धतीने मिळालं. सपोज कट तर करणार नाही माहिती ना,
एकमेकांना ते वाय ऍक्सिस लावून कट मारणार नाही, मारेल तर कुठे मारेल, इन्फिनिटीला मारणार आहे. चल दुसऱ्यासाठी विचार करूया. दुसऱ्यासाठी काय, एक्स ची व्हॅल्यू 1 आहे तेव्हा वाय ची व्हॅल्यू पण काय 1, एक्स ची व्हॅल्यू 1 आहे तेव्हा वाय ची व्हॅल्यू पण काय 1, एक्स ची व्हॅल्यू 1 आहे तेव्हा वाय ची व्हॅल्यू पण काय 1 आहे. इथं आले. एक्स ची व्हॅल्यू 2 आहे तेव्हा वाय ची व्हॅल्यू किती 0.25 म्हणजे 0.25 म्हणजे इथं आला. एक्स ची व्हॅल्यू 5 आहे तेव्हा वाय ची व्हॅल्यू किती 0.005. सपोज तो इथं मी जर इथं ऑब्झर्व केलं तर हा ग्राफ असा कट करतोय रे, बरोबर की नाही, आणि हा असा जाणार आहे. कळालं का? सिमिलरली यासाठी एक्स ची व्हॅल्यू काय 1 आहे तेव्हा वाय ची व्हॅल्यू पण काय 1 आहे. इथंच आहे. आता इथं कट करतात, एकमेकांना काय करतात, कट मारतायत. एक्स ची व्हॅल्यू 2 आहे तेव्हा वाय ची व्हॅल्यू किती 0.125 0.125 असं काहीतरी आहे. जेव्हा 5 आहे तेव्हा तो इथं कुठेतरी, आणि मी जर ग्राफ बघितला, समजलं काय? जर मी इथं म्हटलं हा ग्राफ कोणासाठी, हाच ग्राफ, हा ग्राफ कोणासाठी, हा ग्राफ कोणासाठी लास्ट वाला हा यासाठी ना, y इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द एक्स क्यूब. हा कोणासाठी y इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द एक्स क्यूब. याचा काय y इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द एक्स. काय कळालं आपल्याला याच्यातून? आपल्याला याच्यातून असं कळालं, जसं माझं डिनॉमिनेटर वाढतोय, जसं माझं डिनॉमिनेटर वाढवतोय तर इकडची व्हॅल्यू काय होते, एकदम कमी व्हायला लागले. जसं मी इथं काय केलं, एक्स स्क्वेअर केला तर बघा इथं 0.5 होतं, इथं काय झालं 0.25 तोच आहे, पण इथं काय झालं 0.125 झालं. व्हॅल्यू काय होती झाली, त्याच व्हॅल्यूला व्हॅल्यू काय लागली 0. अजून काय कळालं, इथं 1 टाकलं तर सगळीकडे 1च यायला लागलं. म्हणजे इथं काय होतं, प्रत्येक पॉईंट काय करतोय, एकमेकांना इंटरसेप्ट मारतोय. प्रत्येकाला काय करतो, तो इंटरसेप्ट मारतोय. ज्या पॉइंटला न्यूमरेटर आहे इथून काय कळालं, इफ डिनॉमिनेटर पॉवर इन्क्रीजेस, डिनॉमिनेटरचा पॉवर इन्क्रीज करतो तर काय करतो, तो शार्प फॉल करतो. काय करतो, तो शार्प फॉल करतो. काय करतो, तो ऑलवेज शार्प फॉल. पटकन खाली निघणार ना. 2 होता 0.5 होता, पण जसं पॉवर काय झालं माझं वाढलं तर काय झालं, अजून पटकन निघून गेलं. 2 लाख 0.25 झालं, त्याच 2 ला काय झालं 0.125. पॉवर वाढलं काय झालं, शार्प फॉल बनायला. कळालं का? जर मी म्हटलं असतं असं असतं आपलं हे आहे पीव्ही ग्राफचं जे पीव्ही ग्राफ आहे, हा पीव्ही ग्राफ आहे, आणि हे टेम्परेचर जे हा T1 आहे आणि हा T2 आहे. मला सांगा कोण मोठा आहे, कोण मोठा आहे, T1 का T2? T2 मोठा पाहिजे ना मला. कोण मोठा पाहिजे, T2 मोठा पाहिजे. का बरं T2 मोठा पाहिजे, कारण आपल्याला कळणं गरजेचं आहे. हा शार्प फॉल करतोय, कोण शार्प फॉल करतोय, शार्प फॉल करतोय का, असा आहे एक, असा आहे एक, असा आहे. कोण असं जर ठेवलं तर लवकर खाली येईल का, असं ठेवलं तर लवकर खाली, पहिल्या केस मध्ये ना लवकर. मग शार्प फॉल करतोय ना, हा शार्प फॉल करतोय, इथं ठेवा खटकन खाली, हा हळूहळू येणार आहे. ज्याचा शार्प फॉल करतोय तो काय असतो, त्याची व्हॅल्यू काय असते, मोठी झालेली असते. हे लॉजिक कळालं. मग इथे ऍक्च्युअल मध्ये ना आहे तो PV⁻1 कॉन्स्टंट, PV⁻γ कॉन्स्टंट. PV⁻1 कॉन्स्टंट असेल तर त्याला आपण आयसोथर्मल प्रोसेस म्हणतो. काय म्हणतो आपण, आयसोथर्मल प्रोसेस म्हणतो. आणि हा जो असतो त्याला आपण ॲडियाबॅटिक म्हणणार. मग मला सांगा कोणता आयसोथर्मल आणि कोणता ॲडियाबॅटिक, पटकन हवा विचार करा. तर T2 वाला का T1 वाला, कोण ॲडियाबॅटिक आणि कोण आयसोथर्मल? पहिला जो आहे 1 आहे आणि दुसरा काय गॅमा. गॅमा हा ऑलवेज 1 पेक्षा ग्रेटर असतो, 1 पेक्षा ग्रेटर असतो. म्हणजे पॉवर काय झाली याची वाढली, याची जर पॉवर वाढलेली असेल, याची जर पॉवर वाढलेली असेल तर तो काय ऍक्ट होईल, पॉवर वाढली म्हणजे काय, शार्प फॉल करेल. शार्प फॉल करते म्हणजे T2 काय ऍक्ट झाला, ॲडियाबॅटिक, आणि T1 काय ऍक्ट झाला, आयसोथर्मल. T2 काय झाला तुमचा ॲडियाबॅटिक आणि T1 काय झालं तुमचा आयसोथर्मल प्रोसेस. लॉजिक क्लिअर आहे. ग्राफ लक्षात आले. मी कधी कोणता ग्राफला मी काय म्हणू,
याच्यामध्ये काय चेंजेस आलेत आणि याच्यामध्ये काय चेंजेस आले. पॉवर मध्ये इथं मी बघितला प्रत्येकाचं न्यूमरेटर मी कसं केला, चेंज केल्यावर आपल्याला लक्षात आलं दोघं कधीच इंटरसेप्ट करणार नाही. आणि जसं पॉवर वरती न्यूमरेटर वाढत चाललाय तसं ग्राफ पुढे शिफ्ट झाला, वरती शिफ्ट व्हायला लागला. म्हणून आपण तर म्हटले T3 इज ग्रेटर दॅन T2 इज ग्रेटर दॅन T1. दुसऱ्या याच्यामध्ये मी काय विचार केला, दुसऱ्या याच्यामध्ये असा विचार केला मी y इनव्हर्स प्रोपोर्शनल. पण आता मी काय केलं, x होता इथं काय केलं x स्क्वेअर, इथं केलं मी x क्यूब. पॉवर काय करत गेलो मी, वाढवत गेलो. जसं मी पॉवर वाढत गेलो तर मला एक लक्षात आलं पण y इंटरसेप्ट कसा होतोय, कॉमन पॉईंट पासून ओरिजिनेट होतोय. आणि आपल्याला तर कळून गेलं T1 T2 आणि T3. याला जर मी T1 T2 T3 म्हटलं असतं सपोज, T1 साठी T2 साठी आणि T3 साठी कोण मोठा, पटकन सांगा. T1 T2 T3 कोण मोठा असलं पाहिजे, T3 तुमचा कसा असला पाहिजे, मोठा असला पाहिजे. कशाने कळलं तुम्हाला, जो शार्प फॉल करतो तो मोठा असला पाहिजे. त्याच्यानुसार तो T3 काय करतो, शार्प फॉल करतोय. ऑब्व्हियसली प्रत्येक जण आता इथून जर बघितला हा कसा होत चालला बघा, शार्प जास्त फॉल करतोय, हा कमी करतोय, हा ऑब्व्हियसली असं जर सरळ असेल तर लवकर खाली, असं जर केलं तर थोडस वेळ लागेल, असं जर केलं तर अजून कमी वेळ लागेल ग्राउंडला टच करण्यासाठी. म्हणते झालं, कळालं का हायपरबोला मध्ये काय डाऊट आहे.